सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। संपदा मुंडे कुटुंबियांशी अजित पवारांचा फोनवरून संवाद साधलाय। अजित पवारांनी फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अनेक मंत्र्याला रस्ते त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत। संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशीत तुमच्या तालमी चालवतो, तो बिअर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता। अरे माझी जरा माहिती घ्या नीटनीटकी। महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती मला एवढं सांगतो, गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है। तुम्ही जो अन्याय अत्याचार करताय ना, त्या अन्याय अत्याचार फलटण मध्ये त्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा त्यावेळेला संपदाची आत्महत्या झाली। तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता, पण 6 महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवारवाड्यात पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे, तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते। मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही। संपदा मिली तुम्ही सांगताय 7:30 वाजता आणि तुम्ही 11:15 वाजता तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला, तिचा मोबाईल कुणी घेतला, ज्याप्रमाणे राज्य महिला आयोग वागतं या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका संशयास्पद वाटते का? 100% आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे, आरोपीला वाचवण्याचा आयोग। आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे। मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मिली, पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक करताय, असे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय। संपदाच्या एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका, पण संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं। म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील। ती संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे। एवढे विदारक परिस्थिती, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय नेमकं? देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे। ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होत आहेत। मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात। याच्यापेक्षा आणि का तुम्ही एसआयटी लावत नाही? ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे? तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय? याच्यापेक्षा दुर्दैव काय? अरे निंबाळकरचं करायचं काय? सांगितलं हे ऐकून अक्षरशः मन सुन्न झालं। हे त्या ठिकाणी संपदाच्या मैत्रिणीने मला फोन करून सांगितलेलं आहे। जे हस्ताक्षर होतं ते मिळत नाहीये, वेलांटी पहिली दुसरी 100% हस्ताक्षर बद्दल शंका आहे। ती संपदा जी 4-4 पदाचा जॉब द्यायची, ती 4 वळी हातावर लिहून कशी आत्महत्या करील हा संशय ना। आणि तिचा जे चौकशीचा जॉब आहे तोच तिचा त्या ठिकाणी मृत्यूपूर्व जॉब हा सरकार का ग्राह्य धरत नाही? हँडरायटिंग एक्सपर्ट कडे का पाठवत नाही? आणि सगळे मधुदीप हॉटेलचे भोसलेच आहे रणजित निंबाळकरशी संबंधित त्याचं सीसीटीव्ही फुटेज 2 दिवसाचं। संपदा ज्या दिवशी तिथे गेली त्याच्या अगोदर 2 तास आणि संपदा गेलं त्यानंतर 2-2.5 तास हे का त्या ठिकाणी गेलं देत नाही? आत्महत्या प्रकरणी मंत्रालय परिसरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। संपदा मुंडे हत्या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू होतं। संपदाचा मृत्यू जर 7 वाजता झालाय तर 11:15 वाजता संपदाचा लास्ट सीन कसा, असा महबूब शेख यांनी सवाल विचारलेला आहे। देवा भाऊ, तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचंय? मेलेल्या व्यक्तीवरती शिंतोडे उडवले जात आहेत असं देखील महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।